मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात 7 कोटी रुपये खर्चून अद्ययावत अशा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आलाय। 50हून अधिक यंत्रणांशी संपर्क ठेवण्याची सुविधा, 5000हून अधिक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळणारे आउटपुट, असं बरंच काही या नियंत्रण कक्षात आहे। या केंद्राचा आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबई महापालिकेच्या अद्ययावत अशा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उद्घाटन जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। जवळपास 7 कोटी रुपये खर्च करून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये अशा प्रकारचं व्यवस्थापन केंद्र जे आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र आहे जे या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। यापूर्वी होतं परंतु ते अद्ययावत नव्हतं। 26/11ची घटना असू दे, 26 जुलैच्या घटना असू दे, त्यामध्ये कोऑर्डिनेशन जे होतं ते कमी पडत होतं। त्यामुळं ह्या प्रकारचं नवीन अशा प्रकारची ही अद्ययावत यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। जवळपास 70हून अधिक कर्मचारी 24 तास या ठिकाणी राबणार आहेत। आपल्यासोबत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नार्वेकर सर आहेत। सर, कशा पद्धतीनं हे काम जे आहे ते चालणार आहे, अद्ययावत झालेलं आहे, यामध्ये नेमकं नवीन काय केलं जाईल? ॲक्च्युली मुंबई महानगरपालिकेचा हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असतो। या ठिकाणी मुंबई महानगरपालिका ही एकमेव एजन्सी नाही आहे की कुठलाही डिझास्टर किंवा कुठलीही आपत्ती मुंबईत आली की ती हँडल करू शकते। त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत आणि आम्ही आपत्तीप्रमाणे कुठली आपत्ती कोणी योग्य प्रकारे त्याचं निराकरण केलं पाहिजे हे सगळे स्टेक होल्डर्स आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण तिकडे बघू शकता 50 एजन्सीज बरोबर आम्ही हॉटलाईन कनेक्टिव्हिटी केलेली आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचा जो MCAचा प्रोजेक्ट होता म्हणजे मुंबई सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्ट, त्याच्या अंतर्गत आम्हाला CCTV कॅमेराचा फीड इथे देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त आमचे स्वतःचे काही कॅमेरे होते, असे एकूण 5039 कॅमेऱ्यांचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह फीड इथे उपलब्ध असणार आहे, ज्यामुळे आम्हाला आपत्कालीन व्यवस्थापन करणं सोपं होईल। मुंबई ट्रॅफिक पोलिसांबरोबर आमचा योग्य समन्वय नेहमी साधला जातो। ट्रॅफिक पोलिसांबरोबर आमची वायरलेस आणि हॉटलाईन कनेक्टिव्हिटी आहे। जर आम्हाला असं वाटलं की एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे तर त्या ठिकाणी जर ट्रॅफिक असेल तर ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा आमच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या डायव्हर्ट करणं, रूट बदलणं, हे सगळं ह्या मॉनिटरिंग केल्यामुळे आम्हाला सोपं होणार आहे आणि यामुळे आम्ही 1 to 1 फायर ब्रिगेड आणि ट्रॅफिक पोलीस यांच्याशी हॉटलाईन आणि वायरलेसवर सतत समन्वय साधू शकतो। आपत्तीवर मात करण्यासाठी याची खरोखरच चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।